नमस्कार एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आज रेसिपी वगैरे काही नसणार आहे. आज मी चालले आहे शेगावला आणि शेगावला मी भरपूर वर्षानंतर जात आहे. ऑलमोस्ट 7-8 इयर्स नंतर मी शेगावला जात आहे आणि बऱ्याच लोकांनी मला सांगितलं आहे की आनंद सागर जे आहे शेगावमधील, मे बी बऱ्याच लोकांना माहीत नसेल, आनंद सागर एक मोठं काय म्हणतात त्याला, गार्डन टाईप आणि एक दिवसभर आपण तिथे एन्जॉय करू शकतो. एक थीम पार्क तुम्ही म्हणू शकतो आनंद सागरला. मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आपण एन्जॉय करण्यासाठी आनंद सागरमध्ये जाऊ शकतो. आनंद सागर गार्डन किंवा काय पण आपण त्याला म्हणू शकतो. सो येस, आणि आज माझ्यासोबत माझ्या या ट्रॅव्हलिंगमध्ये कोण आहे सोबत, तो माझ्यासोबत आहेत, हॅलो, हे आहेत माझे पियांसी वरुण. सो आमचा एंगेजमेंट नंतर हा फर्स्ट ट्रॅव्हलिंग ट्रिप आहे. सो म्हटलं 2-3 दिवसाच्या सुट्ट्या आहेत तर आपण निघूया मस्तपैकी. आणि मला वाटलं की याला शेगाव नक्की आवडेल कारण की हे कधी गेले नाही आहेत. तर चला मग हा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता आपण थांबलो होतो पेट्रोल पंपवर. तो छत्रपती संभाजीनगरवरून आपण निघणार आहोत आणि जालना ते देवगाव राजा, त्याच्यानंतर चिखलीनंतर खामगाव आणि शेगाव या मार्गे आपण जात आहोत. आणि आपण दर्शन वगैरे करून मग आपण बघूयात आधी आनंद सागर चालू आहे की नाही, मग त्यानंतर आपण आनंद सागर एन्जॉय करूया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. एंगेजमेंट नंतर ही आमची पहिली ट्रिप आहे सोबत. आणि माहिती आहे मला की शेगाव हा प्लेस मी का निवडला. माझं चालू होतं विचार की आम्ही इगतपुरी वगैरे अशा ठिकाणी जाऊया कारण की पावसाळा पण आहे. पण मला आता 3-4 दिवसांपासून आता वाटत नाही आहे की संभाजीनगरमध्ये पावसाळा चालू आहे म्हणून, कारण की थोडी भुरभुर पाऊस पण येत नाही आहे इथे. ठीक आहे, ते सोडा. माझ्यासोबत आहे वरुण. तो वरुण, कैसा लग रहा है आपको? हम अभी पहली ट्रिप पे जा रहे हैं. आर यू एक्साइटेड? यस, आई एम एक्साइटेड. बहुत बढ़िया लग रहा है. अच्छा. तर आपण आहोत संभाजीनगर जालना हायवेवर. पाऊस तर पडत नाहीये पण थोडा आभाळ आलंय, बघू शकता. एकदम छान असं क्लायमेट झालंय. पाऊस आला तर सोने पे सुहागा होऊन जाईल यार. वरून आपल्याला काही सेफ्टी इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत वाईल्ड ड्रायव्हिंग, तो आपण ऐकून घेऊया काय बोलतोय. बोला. हेलो गाइस, सबसे इम्पोर्टेंट बात आप लोग से ये करनी है. मैंने बहुत बार नोटिस किया है, कभी भी अगर आप टर्न करते हैं तो आप एटलीस्ट 100 मीटर्स या 50 मीटर्स पहले इंडिकेटर दे दें कि पीछे वाले को आइडिया हो कि हाँ आपको टर्न करना है, तो थोड़ा सा डिस्टेंस मेंटेन करें. तो ये मोस्ट इम्पॉर्टेंट चीज़ है, आप ध्यान रखें. आप लोग शेयर करें इसको. और सीट बेल्ट जब लगाएं आप लोग, ओवर स्पीड ना करें और केयरफुली चलाएं. ओके, थँक यू. मला लागत आहे भूक. आपण कुठे थांबूयात का? या सीझनमध्ये फिरायची मजाच खूप वेगळी आहे. मस्तपैकी पाऊस, सगळीकडे हिरवळ हिरवळ. आणि आता मला असं वाटतंय की पाऊस पडेल इकडे, कारण की वातावरण तर तसंच झालंय. एकदम आभाळ आले, ढग आलेत. आपण जवळपास जालन्याजवळ पोहोचणार आहोत आणि आपण ब्रेकफास्टसाठी पण एका ठिकाणी थांबूयात आणि त्याच्यानंतर आपण पुढे आपलं कंटिन्यू करू. मस्त पोहे आणि गरमागरम भजीचा नाश्ता करून आपली पेट पूजा मस्तपैकी झाल्यावर आता आम्ही पुढे डेस्टिनेशनकडे निघत आहोत. वरुण भाऊ आपली मस्तपैकी विदर्भ फिरत आहेत. विदर्भ यात्रा त्यांना मी करवते आहे. हे सगळे गावं मी विदर्भातले याला फिरवणार आहे. आवडणार ना तुम्हाला? हो. मैंने इससे पहले रेसिपी के वीडियो कुकिंग वाले जो अपलोड किए हैं चैनल पे, वो आपको कैसे लगे और आप मुझे क्या फीडबैक
दोगे उसके लिए. जरा ऐकून घेऊया काय फीडबॅक देतो तर. बताओ ना. अच्छा है स्टार्टिंग, थोड़ा अपने को और इम्प्रूवमेंट करना होगा. अच्छा, इम्प्रूवमेंट की ज़रूरत है. आई नो कि थोड़ा सा स्टार्टिंग में एक दो वीडियोस में थोड़ी कॉन्फिडेंस की कमी रहती है, थोड़ा शाइनेस रहता है, बट जैसे माझ्या व्हिडिओचा ओरिजिनल साऊंड येत नाही आहे, सो म्हणून मी व्हॉइस ओव्हर करत आहे. आणि इथे आम्ही शेगावात आता पोहोचलो आहे आणि जी ट्रस्टची पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये आम्ही गाडी लावली आहे. आणि तिथे बघायला गेलं तर डिजिटल पार्किंग वगैरे खूप मस्त टेक्नॉलॉजी त्यांनी यूज केलेली आहे. त्यानंतर आम्ही मंदिराकडे जात आहोत. मंदिराला दर्शन घेण्यासाठी आम्ही वळलो आहोत. इथे हातपाय धुण्याची सुविधा त्यांनी केलेली आहे जेव्हा जातो आपण मंदिरात तेव्हा. आणि आता जी भक्तांची रांग असते जे समाधी दर्शन घेण्यासाठी आहे त्या रांगेत आम्ही लागणार आहोत. या मंदिराचा परिसरात इतकी स्वच्छता, इतकं निर्मळ आहे सगळीकडे की खूपच मस्त वाटतं. इकडे कुठेच घाण तुम्हाला बघायला भेटत नाही. इकडे लाईन खूप मोठी होती. दर्शनाला किमान आम्हाला 2 तास तरी लागणार होते, कारण की एवढ्या दूर आल्यावर बिना दर्शन घ्यायचं म्हटलं की नाही. सो 1.5 ते 2 तासानंतर आम्ही जवळजवळ पोहोचत आलो होतो समाधी दर्शनसाठी. आणि तिथे अलाउड नाही आहे कॅमेरा, सो आम्ही दर्शन करून बाहेर आलो आहे. एकदम मस्त आमचं दर्शन झालं आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप सुंदर, अतिशय स्वच्छ. जे सेवेकरी लोक तिथे असतात ते तर खूप स्वच्छता तिथे ठेवतात. इतकी क्लीननेस आणि व्यवस्थितपणा फक्त इथेच बघायला भेटणार. मग आम्ही महाप्रसादाच्या रांगेत लागून महाप्रसादासाठी जात आहोत. बघू शकता इथे देखील खूप स्वच्छ त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. इथे महाप्रसादासाठी लोक जेवतात. एकादशी असल्यामुळे साबुदाणा आणि भगर इथे होती. आणि महाप्रसादाचा आस्वाद आम्ही घेतल्यानंतर आम्ही इथून बाहेर निघणार आहोत. मंदिराच्या बाहेर आम्ही जायला आता निघालो आहोत. आणि आम्ही तिथे विचारपूस केली तर आम्हाला सांगितलं की आनंदसागर अजून चालू झालं नाही आहे. सो आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि संभाजीनगरकडे वळत आहोत. असा होता आमचा आजचा व्लॉग. नक्की बघा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट्स करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, काळजी घ्या.